खरं आहे ते मी सांगायला कोणाच्याही बापाला घाबरत नाही असे रोखठोक उद्गार भाजपाचे वनमंत्री आणि पालघर जिल्हा पालकमंत्री गणेश नाईक यांनी मुरबाडमध्ये एका कार्यक्रमावेळी काढले। काल 24 जुलै रोजी मुरबाडचे माजी आमदार गोटूराम पवार यांच्या वाढदिवसानिमित्ताने कुणबी समाज हॉलमध्ये जनसेवा प्रतिष्ठानकडून तालुक्यातील विद्यार्थ्यांचा सत्कार व सन्मान सोहळा आयोजित केला होता। त्यावेळी मंत्री गणेश नाईक यांनी केलेल्या या विधानाची सध्या मुरबाडमध्ये जोरदार चर्चा होत असून काही दिवसांपासूनची ठाणे जिल्ह्यातील राजकीय स्थिती पाहता हा इशारा नेमका कोणाला होता याबाबत तर्कवितर्क काढले जात आहे। गोटूराम भाऊंनी कोणाला दुखवलेलं, गोटूराम भाऊंनी कोणाचं नुकसान केलं मी नाही, म्हणजे दुसरा कोणी केलं असं प्रमोद माझा दावा नाही आहे। नाहीतर प्रमोद बोललं का मी नुकसान केलं म्हणून माझं नाव नाईक साहेब नाही बोलत, फक्त गोटूराम भाऊंचं कौतुक करतात। आई ती गोष्ट खरी आहे। मला इथे काय विधानसभेला उभं राहायचं नाही, मला आता लोकसभेला उभं राहायचं नाही। जे खरं आहे ते सांगायला मी कोणाच्या बापाला नाही घालवलं आणि माझ्या नांदाला लागला त्याला मी कोणाला सोडलेलं नाही आणि सोडणार पण नाही। याचा अर्थ अहंकार नाही। भिकाऱ्याला पाय लागला तर भिकाऱ्याची माफी मागितली पाहिजे, लहान मुलाचा अपमान झाला त्याची सुद्धा माफी मागितली पाहिजे। पैशाचा अहंकार, पदाचा अहंकार, धनदौलतीचा अहंकार हे सगळे मातीत जातात। तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं गणेश नाईक आता 75.5 म्हणजे गोटूराम भाऊंच्या मी छोटाच आहे परंतु मी दमदार आहे। मी कधी थकलेला भागलेला तुम्हाला कधी दिसणार नाही आणि म्हणून मला या गोष्टीचा सार्थ अभिमान आहे की गोटूराम भाऊ सारख्या एका ज्येष्ठ सहकार्याच्या बरोबर 3 वेळेला पालकमंत्री ठाणे जिल्ह्याचा मी राहिलो। भाऊ मी पालकमंत्री नाही आहे, मी पालघर जिल्ह्याचा पालकमंत्री आणि इथला संपर्क मंत्री आहे। तर लोकांचं चुकून मला लगेच सहपालकमंत्री म्हणून परत पत्र देतील तसा काही प्रकार नाही आहे। एकूणच प्रमोद हिंदुरावांनी या ठिकाणी एक गोष्ट करी, धीरूभाई अंबानी माझे मित्र होते, मुकेश अंबानी माझे मित्र आहेत, मुकेश अंबानींचे पुत्र माझे मित्र आहेत। प्रमोद पत्र दे मला, मी त्या घटकांशी बोलतो आणि इथे एखादी कशा प्रकारे आपल्या लोकांना सामावून घेणारी एखादी उद्योगाची शाखा कशी काढते बघू, आपण प्रयत्न करायला हरकत नाही। बाकी आता मी वनमंत्री, आता मी प्रमोदला बोललो, प्रमोद इथं आजूबाजूला जर उद्याला 2-3 हजार एकर जागा फॉरेस्टची असेल तर त्या जागेला वन उद्यान करून या मुरबाड आणि पंचक्रोशीतल्या लोकांना शांतपणे संध्याकाळी बसायला मिळेल, खेळायला मिळेल असं वातावरण तयार करू। फक्त मला ती जागा दाखवा, एक पत्र दे, म्हणजे अधिकाऱ्यांना बोलवून मंत्रालयात तर त्या गोष्टीचा आपण खुलासा करून टाकू। आपण पाहतात लाईव्ह अस्मिता टीव्ही न्यूज, उमेद नव अस्तित्वाची।